मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आज प्रचाराचा धुरारा खाली बसत असतानाच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. पुण्यात अगदी थोडक्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप कुणाला मोठं करतंय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, तर यापूर्वी त्यांनी केलेल्या टीकेचा रोख काय आणि कुणावर होता हे एका लाईनमध्ये अधोरेखित केले. त्यांनी भविष्यात एकाधिकारशाहीचा काय फटका बसू शकतो यावर मोठे भाष्य केले. अर्थातच त्यांच्या टार्गेटवर भाजप आणि गौतम अदानी होते हे आपसुकच आले. काल परवा झालेल्या सभांमधून गेल्या 10 वर्षात अदानींचे व्यावसायिक साम्राज्य कसं वाढलं यावर त्यांनी भाष्य केले. तर दोन्ही भावांच्या संयुक्त मुलाखतीत अदानींवर रोख होताच. धारावीच नाही तर मुंबई आणि परिसर अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप दोन्ही ठाकरे बंधूंनी केला होता. त्यानंतर भाजपने काल राज ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचे फोटो प्रसिद्ध केले. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. एक गोष्ट नमूद करायची आहे. टाटा, अंबानी आणि इतर उद्योगपती पहा, यांनी यांचे उद्योग स्वतः उभे केले आहेत. आज विमानतळ ही गोष्ट सोडली तर 7 की 8 विमानतळे केंद्राने अदानीला दिले आहे. नवी मुंबईतील विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ अदानीने बांधलं नाही. ही दुसऱ्यांनी बांधलेली आहेत, केंद्राच्या हातातील आहेत. पोर्ट्समध्ये मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट आहेत ती अदानीने उभी केली नाही, ती दुसऱ्यांची होती. त्यांना गुत्थ पॉइंटवर आणून त्यांनी घेतली आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.